नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर ऋचा सुनील पारेख यांनी लिहिलेला एक अतिशय सुरेख आणि विचार करायला लावणारा लेख सादर करत आहे. ऍक्च्युली त्यांचे सगळेच लेख खूप सुरेख असतात. मला अतिशय आवडतात. वेळोवेळी त्यांचं साहित्य मी सादर करत असते आणि तुम्हाला देखील हा लेख नक्कीच आवडेल, इतर सर्व लेखांप्रमाणेच, ह्याची मला खात्री आहे. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत ऋचा सुनील पारेख आणि लेखाचं शीर्षक आहे झोपी गेलेला जागा हो. पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना की जर आजचा लेख आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर YouTube वरतीच लाईकचं बटन प्रेस करा. YouTube वरतीच कॉमेंटही द्या, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब करायचं काही कारणाने राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चॅनेलला, किंवा चॅनेलला नवीन असल्यास तरीही जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया आपण. ऋचा सुनील पारेख लेखिका आणि लेखाचं शीर्षक आहे झोपी गेलेला जागा हो. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आयुष्यात मागे वळून पाहताना तिथे सार्थकता दिसावी, समोर संकल्पांची आव्हानं दिसावी आणि सभोवताली प्रेम, विश्वास, उमेद ही त्रयी दिसावी. तेव्हा समजावं की मानव जीवन हे सफल झालं. मानव हा असा प्राणी आहे जो रोज शोषणमुक्त समाजाचा संकल्प करतो, पण शोषक इतका आहे की शोषण करण्याची एकही संधी सोडत नाही. मग ते शोषण शारीरिक असो, सामाजिक असो, पर्यावरणासंबंधी असो, आर्थिक असो किंवा भावनिक. मानवाचे आवरण इतके दुतोंडी आणि अवडंबरपूर्ण आहे की त्यात ना विश्वसनीयता उरली आहे, ना समाजात सकारात्मक परिवर्तन आणण्याची नैतिकता. जातीभेद, वर्णभेद, भाषाभेद, वर्गभेद, वेगवेगळ्या वेदांमध्ये आयुष्य भेदून टाकलंय. भेदहीन आयुष्य जगणं हे लिखित स्वरूपात उरलं की काय, अशी अनेकदा शंका येते. विचार आणि कर्माची एकरूपता असल्याशिवाय समाज परिवर्तन होणे हे निव्वळ अशक्य आहे. अशी मान्यता आहे की ही धरा शेषनागाच्या फण्यावर टिकलेली आहे. जेव्हा शेषनाग डोलतात तेव्हा ही धराही डोलते. परंतु शेषनाग का म्हणून डोलतील, हा विचार कधी आलाय का मनात? दोन कारणं असू शकतात. एक तर त्यांना धरेचा भार असहनीय होत असावा, अन्यथा तेही त्यांच्या विश्वासावर समस्त मानवतेची अस्मिता आधारित आहे हे विसरले असावे. पहिले कारण प्राकृतिक आहे, तर दुसरे अप्राकृतिक. अर्थात दोन्ही कारणाला जबाबदार हा मानवच आहे. एक काळ होता ज्यावेळी नैसर्गिक हानी निसर्गाच्या परिवर्तनामुळे होत होती, परंतु त्यानंतरच्या काळात मानवाच्याच वर्तनामुळे ती होतीये. मानव प्रकृतीला नुकसान पोहोचवून भूकंप घडवून आणतो आणि माणसात धर्म, जाती, संप्रदाय, पाखंड आणि अत्याचाराचा भूकंप देखील मानवच घडवून आणतो. मानव स्वतःच असंच उरलाय तर ते शेषनाग विचारे काय करतील? धरा अस्थिर होते तेव्हा ती संकेत देते की हे मानवा तू स्थिर हो. जसजशी मानवाची प्रगती होत जाते तस तशी अधोगती वाढत जाते. अतिशय वेदनादायी बाब आहे की ज्या देशात देवीचा दर्जा स्त्रीला दिला गेलाय त्या देशातल्या स्त्रियांना सुरक्षिततेची हमी नाही. घराबाहेर पडणारी स्त्री वखवखलेल्या नजरांशी रोज संघर्ष करत असते. आजही नारी ही उपभोगाची वस्तू समजली जाते. सामान्य माणसांची बाब सोडा, पण आध्यात्मिक गुरु, धर्मगुरु, शिक्षक
अगदी जन्मदाता बाप सुद्धा स्त्री शोषणाच्या गुन्ह्याखाली कारागृहात चढत आहे. रक्षकच भक्षक झालेत आणि न्याय व्यवस्था पांगळी. सत्य व्यवहार, मग तो नशाखोरी असो, चोरी असो, महिलांची छेडखानी असो, सट्टा, गांजा, पत्ते, भ्रष्टाचार, काहीही असो, समाजात ज्या ज्या वेळी तो घटित होतो त्या त्यावेळी तो त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला आणि समाजाला पातकच ठरतो. मानवाचं हे वर्तन त्याला माणुसकीच्या आवर्तनातून बाहेर कधी फेकतं हे त्याचं त्यालाही उमगतच नाही. जन्मदात्या मात्या पित्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते. इतरांच्या आया बहिणींच्या अब्रूंचे धिंडवडे काढले जातात. स्त्री भ्रूण हत्या होते. भावाभावाची घेण्यापर्यंत मजल वेळ येते. कधी बायकोला जिवंत जाळलं जातं, कधी पतीचे तुकडे तुकडे करून त्याला मारण्यात येतं. जणू मानवता संपून दानवता जन्माला आलीये. देशाचे नेते ज्यांना जनता निवडून देते ते अर्ध्या रात्री रस्त्यावर दुष्कृत्य करतात. एक विधायक भर रस्त्यावर फुटपाथवर बसलेल्या दिव्यांग मुलीवर लघुशंका करतो. एक पोलीस ऑफिसर पीडित महिलेवर अत्याचार करतो. नवजात शिशूंना नाल्यात फेकलं जातं. ट्युशन, क्लासेस, जिम, पार्लर अय्याशीचे अड्डे होतात. अजून किती खालची पातळी गाठणार आहेस मानवा? एक जगत असतं मनुष्याच्या खालच्या पशूंचं, जे पूर्ण जन्म घेतात, त्यांना जसं जगायचं तसं जगतात. एक जगत असतं मनुष्याच्या वरचं बुद्धांचं, त्यांना जसे व्हायचे होते तसे ते झाले, आता काही होणं उरलं नाही. या दोघांच्या मध्ये मनुष्याच्या चिंतेचा लोक आहे. त्याला जे व्हायचं ते तो होत नाही आणि जे नाही व्हायचं ते घडतंय. प्रचंड पैशाचा हव्यास, तणाव, द्विधा मन, अतृप्त इच्छा यात हेलकावे खात तो जगतोय. खालच्या बाजूला पशुलोक त्याला खेचतोय आणि वरच्या बाजूला बुद्ध लोक, संतांचा लोक, अवतारांचा लोक खुणावतोय. पशुलोक जिथे हिंसा, क्रूरता, कुरगोडी, लालसा आहे. वरच्या लोकात त्याग, श्रद्धा, मानवता आहे. दोन्ही आकर्षण प्रबळ आहेत, परंतु अपवाद सोडले असता अधिकतम मानव जातीला खालच्या वर्गाचं आकर्षण प्रभावित करतं. कारण मनुष्य त्या सगळ्या योनीतून प्रवास करून आलेला असतो. मनुष्याला पशुता जास्त सुखद वाटायला लागते. पशुता म्हणजे केवळ प्राणी असा अर्थ नव्हे, तर जेथे मानवता शून्यात असते अशी स्थिती. तिथे दुर्व्यवहार, नशा, अत्याचार ह्या सगळ्यांचा माणूस अभ्यस्त होतो. कालांतराने त्याचं मन आणि शरीर त्या गोष्टीत इतके लीन होतात की मानवतेच्या संवेदना जवळजवळ नष्टच होतात. चिंता मिटवून माणूस चितेकडे ओढला जातो. अर्थात मानवतेकडून दानवतेकडे जायला फक्त त्या एका टिंबाचा फरक असतो. प्रत्येक माणसाने जर ठरवलं तर तो बुद्ध होऊ शकतो. आयुष्याची दशा आणि दिशा बदलू शकतो. झोपी गेलेल्या मानवा आता तरी जागा हो. पुनश्च एकदा निळी छत्रीवाल्या विधात्याला मनापासून आर्जव. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. धन्यवाद. लेखिका आहेत रुचा सुनील पारेख आणि सादर करती आरती गुप्ते.